बीडमधील 58 शाळांना ना इमारत ना निवारा. शाळा दुरुस्ती निधीसाठी आता वारंवार निवेदनं पाहायला मिळते. प्रशासनाचं मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे जीर्ण शाळेतच शिक्षकांना ज्ञानदान करण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांच्या संख्या वाढीमुळे 70 शाळांमध्ये 98 वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. बीड जिल्ह्यात अनेक शाळा मोडकळीस आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 174 शाळांमध्ये 313 खोल्या ह्या मोडकळीस आल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर अशा काही शाळा आहेत ज्या बाहेर भरतात आणि अशा शाळांना इमारत नसलेल्या 58 शाळा आहेत त्याला इमारतच नाही असं या ठिकाणी चित्र बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतंय. एकूण जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये अनेक शाळा अशा आहेत की त्या ठिकाणी पडलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी ज्ञानार्जन करतात आणि शिक्षक देखील ज्ञानदान करतात. अनेक वेळा शाळांमध्ये मुख्याध्यापकांच्या माध्यमातून शाळांसाठी वर्गखोल्या बांधाव्यात या मागणीसाठी अनेक वेळा मागणी करून देखील त्या शाळांना निधी दिला जात नसल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा या शाळांसंदर्भात आंदोलन केली, मोर्चे काढले, मात्र कुठेही या शाळांसंदर्भात ठोस उपाययोजना या ठिकाणी केल्या जात नाहीत. या वर्गखोल्या बांधून दिल्या जात नाहीत. त्यामुळे आता कशा पद्धतीनं शासन स्तरावरून या 313 खोल्या बांधल्या जातात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.